बाळासाहेबांच्या शैलीत तयार झालेला हा सैनिक आहे. आज एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचला. उद्धव साहेबांनी, आदित्य साहेबांनी दिलेला आशीर्वाद हा मी संपूर्ण जनतेला अर्पण केलेला. कारण की सर्वप्रथम मी काम हाती घेणार तो त्या पाण्याचा दाब वाढवण्यासाठी. त्यानंतर माझी खरी ओळख पटली लोकांना किंवा मुंबईला, महाराष्ट्राला, जी 2017 साली निवडणूक झाली महानगरपालिकेची. ह्या महानगरपालिकेचा खरा हक्क माझा होता. सरवणकरांबरोबर सुद्धा मी भरपूर म्हणजे राजकीय सुरुवात आम्ही सरवणकरांचा बोट धरूनच केलेली. ती अट्टळच आहे आणि मला खात्री आहे मी सरवणकरांना नसानसामधून ओळखतो आहे. ते मागे घेणार नाही, स्वतःच्या नावाची खराबी करणार नाही. ते लढाऊ आहेत, ते सुद्धा लढाऊ आहेत, त्यामुळे ते लढणारच. महाराज कधी थांबले नाहीत. कोण गेले थांबले तरी महाराज कधी थांबले तसे उद्धवसाहेब कधी थांबले नाहीत. 40 गेले तर गेले, आम्ही आणि 80 उभे करू नवीन. जर अमित ठाकरे बोलत असतील मी चौपाटी साफ करेन, मग 15 वर्षात ह्या आमदारांनी काय केलं? महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. उमेदवार जाहीर झाले, उमेदवारी अर्ज दाखल केले. आज उमेदवारांच्या अर्जांची छाननी होते आणि 4 नोव्हेंबरला असणार आहे ती म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख. मात्र या सगळ्यामध्ये आता उमेदवारांनी तयारी केली आहे ती प्रचाराची. माझ्यासोबत या सगळ्यावरती बातचीत करण्यासाठी माहीम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत आहेत. सर, माय महानगर लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम तर प्रश्न हाच आहे की या मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी आपल्यावरती विश्वास दर्शवलाय. जनतेला काय आश्वासन द्याल, काय विश्वास दाखवाल? 2.5 पावणे 3 वर्षापूर्वीच उद्धव साहेबांनी मला एक मोठी जबाबदारी, विश्वासाने जी जबाबदारी दिली त्या विश्वासातला मी पात्र ठरलो म्हणून आज मला ही पुन्हा एकदा एक मोठी जबाबदारी दिली. या विभागातील जनतेना एवढंच आव्हान करतो, आजपर्यंत बाळासाहेबांच्या शैलीत तयार झालेला हा सैनिक आहे. आज एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचला. उद्धव साहेबांनी, आदित्य साहेबांनी दिलेला आशीर्वाद हा मी संपूर्ण जनतेला अर्पण केलेला. कारण की 2-2.5 वर्ष सातत्याने मी भिंगरीसारखा फिरत होतो. वडाळा असू दे, धारावी असू दे किंवा माही मतदारसंघ असू, कुठलाही प्रश्न असला, रात्री अपरात्री असला तरी मी त्या जनतेसाठी मी धावत होतो. मग त्यावेळी मी कधी बघितलं नाही कुठल्या पक्षाचा आहे किंवा कुठल्या धर्माचा आहे, कुठलाच नाही. जो माझ्याकडे येईल त्याला मी मदत करायचा, हेच माझं मी ब्रीदवाक्य ठेवलेलं आहे. त्यामुळे जो काही मला दिलेला आहे उमेदवारी त्या मी उद्धव साहेबांना विश्वास पात्र करून दाखवणार. नक्कीच तुम्ही आता मुद्दा उपस्थित केला की मला जो विश्वास दाखवलाय त्याच्यावरून जेवढा मला वेळ देता येईल तेवढा मी वेळ देईन. खरं तर उद्धव ठाकरे यांच्यावरती आरोप झाले होते जेव्हा शिवसेना फुटली त्यावेळेला आम्हाला वेळ देत नव्हते, त्यामुळे आम्ही बाहेर पडत होतो असं होतं. मात्र आता सगळीकडे अवलंबून राहिले ते म्हणजे वेळेचं महत्त्व. त्यामुळे सर्वप्रथम आपण म्हणतात की मी वेळ देणार आहे, त्यामुळे या वेळेमध्ये नेमकी कोणकोणती कामं असणार आहेत? सर्वप्रथम आपण कोणत्या कामाला हात घालणार आहात? सर्वप्रथम मी घालणार हात म्हणजे पहिला म्हणजे महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा जी-नॉर्थ विभागाला, म्हणजे साधारण पोर्तुगीजच्या पुढे पाण्याचा दाब खूप कमी आहे. फार तो मच्छीमार कॉलनीपर्यंत तिथे 10 बूथ आमचे आझाद लेबर कॅम्पमध्ये, तिथे सुद्धा पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे. सर्वप्रथम मी काम हाती घेणार तो त्या पाण्याचा दाब वाढवण्यासाठी. त्यासाठी लोकल शी आम्ही संपर्क साधतोय, परंतु लोकल जे इंजिनियर आहेत, जेई असतील, सब इंजिनियर किंवा ई असतील, ते हतबल झालेले आहेत. ते म्हणतात की वरच्या लेवललाच करायला पाहिजे. आज देवाच्या कृपेने, या जनतेच्या कृपा आशीर्वादाने आमदारकीची सीटचा 100% खात्री असल्यामुळे मी त्यांना वचन देतो, आल्यानंतर पहिला प्रश्न सोडवायचा आहे तो तुमच्या पाण्याचा प्रश्न. सर्वप्रथम पाण्याचा प्रश्न आहे. त्यानंतर अनेक प्रश्न आहेत, अनेक जुन्या इमारती आहेत. तुम्हाला माहिती असेल 10-10, 20-20 वर्ष लोक बाहेर आहेत. आज बघा दादर, प्रभादेवी आणि माहीम माटुंगामध्ये राहणारा माणूस आज नाईलाज तो बदलापूर, विरार किंवा वाशी अशा अनेक ठिकाणी गेले. कारण शेवटी बघा सगळ्यांची सोंग करता येतात, भाड्याचा सोंग करता येणार. कारण पैसा तो ह्या ठिकाणी भाडा खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेले लोक बाहेरगावी गेले. मला एक त्यांचा मोठा अश्रू पुसायचा आहे की, कारण मला माहिती आहे मला 2-3 जणांनी असा बिल्डरकडे विनवणी केली की बाबा त्यांच्याकडे पैसे नसतील तर 2-2, 3-3 महिन्याचा भाडा द्या. मग अशी परिस्थिती लोकांची आहे. परंतु आलेल्या लोकप्रतिनिधींनी कधी त्याच्याकडे लक्ष दिला की नाही दिला मला माहिती नाही, मी त्यांच्यामध्ये घुसणार नाही. परंतु मी
हा सर्वसामान्यांचा लोकप्रतिनिधी होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकप्रतिनिधी असल्यामुळे सर्वसामान्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीवरती मी पहिला मात करणार. मग ते SRAच्या स्कीम असू दे, म्हाडाच्या असू दे, किंवा इतर कुठल्याही स्कीममधल्या असू दे, BMCची स्कीम असू दे, मी त्यांना न्याय देणार. त्यानंतर ज्या काही इमारतीच्या तुम्हाला आज तुझं सांगतो, तुम्ही फिरा, SRAच्या स्कीम झाल्या असेल काही ठिकाणी 33(7)च्या स्कीम झाल्या असतील किंवा काही अन्य स्कीम झालेल्या आहेत. त्या स्कीम मध्ये अजूनही SRA मध्ये कॉर्पस फंड आहे, तो SRA मध्ये पडलेला आहे त्यांचा, किंवा 33(7) झालाय त्यांना अजून काही ठिकाणी कॉर्पस फंड मिळाला आहे, त्यांच्या नावात बदल आहे, तो नावाचा बदल अजून करून दिलेला नाही. कारण मी आज जनसामान्य माणसामध्ये फिरतो तर लोक म्हातारी लोक बोलतात आहे, उद्या माझं बरं वाईट झालं तर आम्ही 4 भावंड होतो, त्यांची मी NOC घेतली, परंतु ते माझ्या नावावर नाही झालं तर माझ्या मुलांना त्याचा त्रास होणार. ह्या सगळ्या त्रास पासून मला बाहेर काढतात. आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्या दिवशी आम्ही मुंबई कमिशनरकडे सुद्धा बसलेलो, जी काही TPची स्कीम आहे सध्या टाउन प्लॅनिंगची, ह्या टाउन प्लॅनिंगच्या नावावरती लोकप्रतिनिधी किती पैसे कमवले असतील मला माहिती नाही, पण बिचारे ते टाउन प्लॅनिंगचे जे कर्मचारी आहेत ते घर मालक आहे त्याच कुठेतरी बेघर झालेले दिसतात आहे. त्यांच्या खूप समस्या आहेत. ह्या समस्या अजून याच्यापेक्षा खूप आहेत. त्या समस्या सगळ्या मला सोडवायच्या आहेत भविष्यात. महेशजी, या माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये खरं तर बहुभाषिक लोक राहतात, उच्चभ्रू वस्तीमध्ये सुद्धा लोक राहतात, सर्वसामान्य सुद्धा आहे. आणि दादर माटुंगा जर पाहिलं तर जवळच माहीम परिसर येतो. माहीम परिसरामध्ये असलेला दर्गा, त्याच्यानंतर मुस्लिम वस्ती, अशा बऱ्याच वस्ती या ठिकाणी आहेत. तर मायनॉरिटीजला लोकसभेला शिवसेनेला सर्वाधिक मतदान झालं असं चर्चा होती, तशा प्रकारचे बातम्या सुद्धा समोर आल्या. या विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती जर मायनॉरिटीजची मदत जर लोकसभेला झाली तर त्या मायनॉरिटीजसाठी महेश सावंत काय काम करणार? बघा, आम्ही ज्यावेळी शिवसेना पक्षामध्ये कार्यरत राहिलो, वडिलोपार्जित आहे, वडील सुद्धा सैनिकच होते, परंतु वडील सैनिक होते बाळासाहेबांच्या प्रेमाखातीर, त्याच्यानंतर आम्ही सैनिक झालो. परंतु साहेबांचं एक ब्रीद वाक्य आहे, त्यांनी कधी जात धर्म विचारला नाही, आणि ती सवय आम्हाला लागली. आज उद्धव साहेब सुद्धा कधी कोणाची जात विचारली नाही, माणुसकी हीच जात आहे. त्यामुळे फक्त मायनॉरिटीमध्ये मुस्लिम समाज का गुजराती समाज सुद्धा इथे भरपूर प्रमाणात आहे, नॉर्थ इंडियन आहे, साऊथ इंडियन आहे, पंजाबी आहेत, या सगळ्यांसाठी समान न्याय करणार. त्यांच्या काही कुठल्याही समस्या असू द्या, त्या समस्यामध्ये मी सहभागी होणार आणि तो सोडवण्याचा 100% मी प्रयत्न करणार. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महेश सावंत यांच्यावरती माहीम विधानसभेची जबाबदारी सोपवली आहे. महेश सावंत हे नाव नेमकं कसं आलं समोर? राजकारणामध्ये महेश सावंत समोर आले कसे? महेश सावंत यांचा बॅकग्राऊंड काय, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. असे बरेच खरं तर मंडळी आहेत ज्यांना महेश सावंत हे नाव आता बऱ्याचदा विभाग प्रमुख झाल्यापासून समोर येत आहे, आता थेट आमदार केलं. त्यामुळे जाणून घ्यायला आवडेल सविस्तर की नेमकं महेश सावंत हे नाव समोर कसं आलं. महेश सावंत, बघा, साहेबांनी मला, बाळासाहेब होते, उद्धव साहेब सुद्धा, यांनी मला 2003 साली या एका छोट्याशा प्रभागाचा प्रमुख केलेला, शाखा प्रमुख. ती कारकिर्दी माझी एवढी जबरदस्त होती ना, 5-6 वर्ष मी विभाग शाखा प्रमुख होतो. त्या कारकिर्दीच्या जोरावरती ती पुण्याई, त्याचं नाव आजही त्या विभागात आहे. त्यानंतर कालांतराने आमचे जे वरिष्ठ होते ते दुसऱ्या पक्षात गेले, आणि इच्छा नसताना सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर गेलो. त्यानंतर सुद्धा उद्धव साहेबांनी भरपूर वेळा मला बोलवलेला. मी उद्धव साहेबांना म्हटलं, साहेब आम्ही कुठेच जाणार नाही. आणि त्यानंतर माझी खरी ओळख पटली लोकांना किंवा मुंबईला, महाराष्ट्राला, जी 2017 साली निवडणूक झाली महानगरपालिकेची. ह्या महानगरपालिकेचा खरा हक्क माझा होता, परंतु उद्धव साहेबांवरती दबाव आणून ज्यांनी पुत्रप्रेमासाठी स्वतःच्या मुलाला सीट दिल्यानंतर मला शेवटी, बघा, मी आजपर्यंत या सामाजिक किंवा राजकीय काम करतोय, या कामाची पोचपावती किंवा माझी ताकद दाखवण्याची ती वेळ होती. मी उद्धव साहेबांना कधीच दोषी ठरणार नाही, कारण त्यांनी शेवटी, बघा, त्या परिस्थितीप्रमाणे त्यांनी सरवणकरांच्या मुलाला सीट दिली असेल, परंतु सगळ्यांची एक मागणी होते, नाही ना, आता महेश लढ, तू
लोकांसाठी लढायचं आहे, घराणेशाही आपल्याला तोडायची आहे. आणि मी लोकांसाठी तो निर्णय घेतला, पण त्यावेळी सुद्धा मी खूप रडलो, कारण मला बाळासाहेबांच्या संघटनेच्या विरोधात कुठला काम करायचं नव्हतं. माझ्या त्यावेळी सुद्धा पर्याय मला खूप जणांचे आलेले, सगळे पक्ष माझ्याकडे आलेले, A to Z पक्ष आलेले की आमच्या पक्षातनं तो निवडणूक लढव. परंतु मी म्हणलो मला पैशासाठी निवडणूक लढवायची नाही, मला माझं अस्तित्व दाखवायचं होतं. आणि त्यावेळी मी निर्णय घेतला अपक्ष लढायचा. आणि तो निर्णय मला खूप काही शिकवून गेला. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मला वाटते मी एकच अपक्ष असा असेल की त्याला या मुंबईमध्ये की एवढी मतं पडली. त्यामुळे उद्धव साहेबांना पण विश्वास वाटला की काही नाही, महेश सावंतमध्ये ताकद आहे. आणि बघा, एवढ्या मोठ्या आमदाराच्या विरोधात उभा राहण्याची ताकद सर्वसामान्य लोकांमध्ये नसते. परंतु मी लोकांना दाखवून दिलं त्यावेळी की सर्वसामान्य मुलगा सुद्धा काहीतरी करू शकतो. फक्त आमदार आणि खासदाराचा मुलगा करतो तसा सर्वसामान्य एक सैनिकांची सुद्धा एक दरारा या विभागामध्ये आहे. त्यामुळे महेश सावंत हा नावारूपाला आला. आणि ज्या दिवशी ह्या विद्यमान आमदार आणि विभाग प्रमुख पळून गेले, त्यावेळी उद्धव साहेबांच्या चेहऱ्यासमोर डोळ्यासमोर एकच चित्र दिसला की आता जर टक्कर द्यायची असेल आणि आपलं अस्तित्व जर इथे पुन्हा प्रस्थापित करायचे असेल तर महेश सावंत यांना पुन्हा एकदा संधी देऊया. आणि त्या संधीचा मी सोनं केलं. याच प्रसंगाला 2017च्या याच प्रसंगाला धरून आता प्रश्न आहे की ती वेळ, तो प्रसंग आता 2024च्या निवडणुकीत आमदारकीच्या वेळेला पाहायला मिळते. अगोदर महापालिकेला झाली सदा सरवणकरांचे सुपुत्र समाधान सरवणकर विरोधात अपक्ष महेश सावंत. मात्र आता सदा सरवणकर विरोधात महेश सावंत, ते पण आमदारकी आणि विधानसभा. त्यामुळे त्यावेळेचा जी घटना होती त्याचा वचपा आता महेश सावंत काढणार का? नाही, वचपा असं नाही म्हणत. बघा, मगाशीच मी म्हटलं इंटरव्ह्यूला, ही कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे. वचपा काढायची, बघा मी कोणाबद्दल वाईट कधी बोलत नाही. शेवटी ते सरवणकरांबरोबर सुद्धा मी भरपूर, म्हणजे राजकीय सुरुवात आम्ही सरवणकरांचा बोट धरूनच केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर वचपा असं नाही. परंतु युद्धामध्ये कधी आपण युद्ध करताना विचार करत नाही, समोरचा आपला शत्रूच आहे, त्या भावनेने मी लढणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, मी अपक्ष लढलो तेव्हा सुद्धा शत्रू या पद्धतीने मला जिंकायचंच होतं. तेव्हा मी एकटा होतो. आज माझ्याबरोबर पक्ष आहे, त्यामुळे मला कसली भीती वाटत नाही. माझ्या पक्षावरती, माझ्या कार्यकर्त्यांवर, माझ्या शिवसैनिकांवर, माझ्या महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांवरती माझा सार्थ विश्वास आहे. या विश्वासाला मी पात्र ठरणार आहे, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे, काँग्रेस असू दे, राष्ट्रवादीचे असू दे, ते सुद्धा आजपर्यंत, म्हणजे खासदारकीचे अनिल भाऊ आल्यानंतर सुद्धा ते प्रत्येक वेळी मला बोलवतात. त्यांचा काय प्रॉब्लेम असेल तर मी लगेच सोडून देतो त्यांना. म्हणजे त्यांना सुद्धा माहिती पडलंय की आज आपण महेश सावंतच्या पाठीशी उभं राहिलं तर भविष्यात 5 वर्षात आपल्याला कुठलीही उणीवा भासणार नाही. कुठलाही प्रॉब्लेम किंवा कुठलीही समस्या असेल तर त्याच्यावरती महेश सावंत तोडगा काढणार. आणि वचपा नाही, कोणतरी एक निवडून येणार आहे. आणि मला खात्री आहे की माझा विजय निश्चित होईल, कारण सर्वसामान्य जनतेचा हा विजय आहे. नक्कीच. जर सदा सरवणकर यांनी माघार घेतली आणि एकास एक लढत होईल असं अपेक्षित आहेत का? आणि यालाच धरून असा प्रश्न आहे की जर सदा सरवणकर यांनी या विधानसभा निवडणुकीत माघार घेतलीच नाही तर मग मतविभाजनाचा फटका कोणाला बसेल? मतविभाजनाचा फटका बसणार नाही. शेवटी तुम्हाला माहिती आहे, जी आमची पारंपरिक मतं आहेत ती आम्हाला मिळणारच आहे. आणि जी मनसेची पारंपरिक मतं आहे ती मनसेला मिळणार. आणि जी आता बीजेपी आणि शिवसेना युती आहे ती त्यांची पारंपरिक मतं त्यांना पडणार आहे. आता या मतदारसंघामध्ये तुम्ही प्रचाराला तर जातच आहात, त्यामुळे प्रचारामध्ये कोणत्या मुद्द्यावरती भर देणार आहात? आणि ज्या प्रकारे फूट पडली शिवसेनेमध्ये तेव्हा गद्दार असा घोषणा ज्या होत्या त्या आपल्या पक्षाकडून होत्या, त्यामुळे निष्ठावान आणि गद्दार एवढ्यावर प्रचार असणार आहे का? नाही, निष्ठावान आणि गद्दार हे संपलेलं आहे. बघा, आता लोकांना माहिती पडलेलं आहे. इतिहासकालीन तुम्हाला महाराजांचा इतिहास आजही बघा, खोपडे नाव म्हटल्यानंतर समोर काय येते? आणि तानाजी मालुसरे की बाजी प्रभू देशपांडे यांचं नाव घेतल्यानंतर काय होते नाव? ते इतिहास, पूर्ण इतिहास जशाचा तसाच इतिहास आहे. आज सुद्धा शिवसेनेला अंतर्गतच लोक आहेत जी गद्दारी करतात, त्यामुळेच शिवसेना थोडी पाठी जाते, पुढे जाते. परंतु जे निष्ठावंत होते, महाराज कधी थांबले नाहीत. कोण गेले थांबले तरी महाराज कधी थांबले, तसे उद्धव साहेब कधी थांबले नाहीत. 40 गेले तर गेले, आम्ही आणि 80 उभे करू नवीन. आणि तुम्ही बघताय नवीनांना आज किती संधी दिलेली आहे. त्यामुळे गेलेल्यांचा विचार करत नाही, नवीन येणारा ते भरारी उडी मारणार. बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे आम्ही कधीच घाबरणार नाही कुठल्याही प्रसंगाला.
बाळासाहेबांचा आशीर्वाद असल्यामुळे आणि जो काही आम्हाला विजय संपादवणार तो बाळासाहेबांनाच अर्पण करणार आम्ही. त्यामुळे काय फरक नाही पडत आहे त्याचा. महेशजी, एक शेवटचा प्रश्न आहे. समोर सदा सरवणकर आहेत आणि अमित ठाकरे. तुम्ही आता म्हणताना म्हणालात की आम्ही सदा सरवणकर यांचं बोट धरून राजकारणामध्ये आम्ही शिकलो, वाढलो, पुढे गेलो. उद्धव ठाकरेंसुद्धा मार्गदर्शनास आली होते. मात्र आता सदा सरवणकर यांचं काम आहे समोर या मतदारसंघामध्ये. त्या कामांचं आव्हान तुमच्या समोर आहे आणि नवनिर्वाचित राज ठाकरे यांच्या कुटुंबातील पहिला उमेदवार म्हणजे अमित ठाकरे. अमित ठाकरेंचं पहिलं काम आहे समुद्र किनारा साफ करणं आणि सदा सरवणकर यांची कामं आतापर्यंत. अशा परिस्थितीमध्ये जनतेने आणि या माहीम विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी महेश सावंत यांना का निवडून द्यावं? एक आहे बघा, गेली 15 वर्ष सदा सरवणकर जर आमदार असतील आणि ते म्हणत असतील की मी भरपूर काम केलं. काम म्हणजे काय, रस्त्याला म्हणजे कॉलनीमध्ये लाद्या लावणे, म्हणजे शौचालयाला स्टाईल लावणे, हे काम आहेत का? कामं अशी लोकांना दिसली पाहिजे. एखादा समजा डेव्हलपमेंट केल्यानंतर तिथे लोकांनी वाहवा केली पाहिजे त्यांची. असं काम कुठलं झालेलं? आज जर अमित ठाकरे बोलत असतील मी चौपाटी साफ करेन, मग 15 वर्षात ह्या आमदारांनी काय केलं? कंटिन्यू 2 टर्म तर होते, त्या आमदारांनी कुठे साफसफाई केली? आणि फक्त म्हटलं तर काय चौपाटी साफसफाई करून का विभाग साफ होत नाही ना? आज आम्ही तर बघतोय कुठे कचरा दिसला कुठे तर लगेच फोटो काढतो, बीएमसी ला सांगतो लगेच ते साफ करून घ्या. एखादा झाड, आता माझ्या मोबाईल मध्ये बघला तिथे आम्ही गेलेलो त्या पाटील मार्गावरती, तो झाड पडायला आला, मी लगेच बीएमसी ऑफिसरला सांगितलं हा झाड पडण्याच्या पडणारच आहे. त्यामुळे आज तिथे बघायला गेले, उद्या परवा त्याच्यावर थोडे लोड कमी करून अशी कामं आम्ही करणार आहे. विभागातली कामं करणार आहे. समुद्र तर साफ व्हायलाच पाहिजे, परंतु विभागात मेन साफसफाई झाली पाहिजे. किंवा विभागात जो काही आज आजारांचा फैलाव होतोय, कुठे ड्रेनेज शौचालयाची लाईन ओपन असते. आज तुम्हाला सांगतो आम्ही तिथे काळे गुरुजींचा आहे, म्हणजे तो मार्ग आता लक्षात नाही, काळे गुरुज मार्ग आहे म्हणजे अनुग्रह हॉटेलच्या समोर, तिथे सुगी डेव्हलपमेंट त्यांची ड्रेनेज लाईन वाहत होती. आम्ही तिथे समोर चहा प्यायला बसलो, मी तिकडनंच वॉर्ड ऑफिसरला फोटो पाठवले की ती ड्रेनेज लाईन पूर्ण वाहते आणि त्याचा दुर्गंधी पूर्ण रस्त्यावरती लोक नाकाला रुमाल बांधून चालतात आहे. त्यामुळे लवकरात लवकर लगेच आम्ही चहा पिया निघेपर्यंत ड्रेनेज लाईनची माणसं आली ती साफ करायला सुरुवात केली. त्यांना म्हटलं की, आणि आम्ही स्वतः जाऊन त्या बिल्डरला म्हटलं की तुमची दुर्गंधी बंद करा. ही अशी कामं आम्ही करतो. आणि आज तुम्ही बघताय रस्त्यावरची पण बघा, रस्त्याला लेवल नाही, कुठे स्पीड ब्रेकर. काल परवा तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो, गेली 1 महिनाभर आम्ही बीएमसी मध्ये पाठपुरावा करतो की जे काही स्पीड ब्रेकर आहे त्याला सफेद कलर लावा, रात्रीचे दिसत नाही. पण परंतु मी त्यांना एवढं पण म्हटलं बघा, तुम्ही माणूस गेल्यानंतर श्रद्धांजली व्हायला याल, आणि तेच झालं. एक आपल्या सिद्धिविनायकच्या बाजूला वाडी आहे ठाकूरवाडी, तिकडचा गणेश कीर म्हणून एक मुलगा आहे, तो त्या दिवशी सामन्याच्या इथे मोठा स्पीड ब्रेकर आहे, त्याची साईज कमी करायला आम्ही लेटर दिलेलं आहे. तिथे त्याला दिसला नाही आणि तो पडल्यानंतर डोक्याला मार लागला. तसंच आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये नेला. आणि त्याच्या संदर्भातच मी सांगतो, तिथं हॉस्पिटल गेल्यानंतर हिंदुजाला त्या काही मुलांनी नेला. मला 12:30 वाजता फोन आला राहते, तर 12:30 वाजता हिंदुजाला गेलो. हिंदुजाला गेल्यानंतर तिथे तुम्हाला माहिती आहे हिंदुजा श्रीमंतांचा हॉस्पिटल आहे. तिथे गेल्यानंतर यांच्या पाठी लागली डिपॉझिट भरा डिपॉझिट. त्यावेळी त्यांच्याकडे मोजून 5-10 हजार जमवले, मुलांनीच 5-10 हजार जमवले. तर लगेच मी गेल्यानंतर मला बोलले दादा असं आहे. बोला काय घाबरू नका. मी लगेच जॉय सरांना फोन केला. जॉय सरांना म्हटलं, ते लंडनला होते, त्यांनी फोन उचलला. मला बोलले मी मॅनेजमेंटला फोन करतो, 0 डिपॉझिटमध्ये पहिला ऍडमिट करून घे. मग ऍडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी यांच्या पाठी तकादा लावला की पैसे भरा. तर मी माझे 2 हितचिंतक आहेत मित्र, त्यांना म्हटलं अशी परिस्थिती आहे, जरा पैसे पाठवाल का? त्यांनी दोघांनी 25-25 हजार मला बोलले ये तिथे मी हिंदुजाला, आणि त्यांनी डिपॉझिट भरला. भविष्यात एक महत्वाचं मी तुम्हाला सांगायला विसरलो, त्या दिवशी मी शपथ घेतली आहे की ही निवडणूक लढवणारच आहे मी. आणि निवडणूक मला चान्स मिळाली तर पहिला माणूस आहे की या विभागासाठी एक मेडिकल फंड उभा करायचे. जो काही इमर्जन्सी लोकांना एखाद्याला अटॅक आला किंवा काय घरी पैसे नसतात, त्यावेळी त्यातून पैसे आम्ही त्या जो कोणी अपघाती असेल किंवा कोण असेल पेशंट, त्याला ती मदत, तातडीची मदत आम्ही करणार. त्यासाठी या दादर माहीम प्रभादेवी विभागामध्ये मी मेडिकल फंड मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणार आहे लोकांसाठी. नक्कीच महेशजी, एक सवाल असा सुद्धा आहे की आता आज उमेदवारी अर्ज जे भरले त्याची छाननी होते. 4 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे.
सदा सरवणकर यांच्यावरती दबाव आहे भाजपकडून सुद्धा आहे. मात्र त्यांनी सुद्धा कालचा जर प्रसंग पाहिला, अगोदर अर्ज भरला आणि नंतर रॅलीत सहभागी झाले. मात्र आता अशा परिस्थितीत 4 तारखेला जर दबाव आला आणि त्यांनी जर आपला अर्ज मागे घेतला तर महेश सावंत ही आपल्या उमेदवारीवरती ठाम आहेत का आणि लढत ही अटळ आहे का? लढत ही अटळच आहे आणि मला खात्री आहे मी सरवणकरांना नसामधून ओळखतोय. ते मागे घेणार नाही, स्वतःच्या नावाची खराबी करणार नाही. ते लढवू आहेत, ते सुद्धा लढवू आहेत, त्यामुळे ते लढणारच. एक शेवटचा प्रश्न, जनतेला काय आवाहन कराल? महेश सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बघा, आजपर्यंत मी केलेल्या कामाची पोचपावती आहे आणि मी लोकांना आव्हान एवढंच करेन, तुम्हाला रात्री अपरात्री दिवसा कधी कुठल्याही अडचणीला भेटणारा माणूस हवा की बंगल्यावर गाडीतनं फिरणारा माणूस हवा अथवा 30-40 मजल्यावरती राहणारा उमेदवार हवा आमदार म्हणून, हे तुम्ही विचार करा. तुमच्या अडचणी खूप आहे, तुम्हाला भेटणारा आमदार हवा असेल तर महेश सावंत हा कार्यतत्पर आहे, प्रत्येक प्रसंगाला धावून जाणार आहे. त्यामुळे जनता सुद्धा सुज्ञ आहे, ते आपला मतदान योग्य ठिकाणीच करणार याची मला खात्री आहे, कारण माझी नाळ ही जनतेशी जोडलेली आहे. त्यामुळे विजय निश्चितच 100% शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशालीचाच विजय होणार. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर हे होते माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार महेश सावंत. आपण पाहतोय माहीममध्ये बहुभाषिक नागरिक या ठिकाणी राहतात आणि त्यांचा प्रश्न जे आहेत ते प्रलंबित आहेत. अनेक प्रश्न घेऊन आता खरं तर महेश सावंत हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मात्र आता त्यांच्या समोर कडवं आव्हान आहे, ते म्हणजे अनुभवी उमेदवार आणि अनुभवी आमदार आपण पाहतोय सदा सरवणकर आणि नवनिर्वाचित राज ठाकरे यांच्या घराण्यातील अमित ठाकरे यांचं. त्यामुळे आता माहीम विधानसभेतील लढत ही तिहेरी होणार आहे आणि या लढतीमध्ये मतदार राजा नेमकं कोणाच्या बाजूने कौल देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मायमहाराष्ट्र.com लॉग इन करा. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.